प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये आपणा सर्वांचे मी आजच्या ह्या विशेष ख्रिस्त जन्मोत्सव आराधनेमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे। आम्ही देव बापाला धन्यवाद देत आहोत, कारण ही आगळी वेगळी परंतु अतिशय ख्रिस्ताच्या समक्षतेने भरलेली उपासना आम्हाला प्रभू देत आहे। ही ऑनलाईन भक्ती आहे आणि आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत की येथवर आमच्या प्रभूने आमचं सहाय्य केलेलं आहे। आपण भक्तीला प्रारंभ करीत आहोत। शांत मनन, शांत चित्ताने मने एकाग्र करून मंडळीने माथा लववून आपले अंतःकरणे शांतीच्या राजाकडे उंचवावीत व खालील शास्त्रवचनांचे मनन करावे। परमेश्वराने आपण सिद्ध केलेले तारण विदित केले आहे। राष्ट्रांसमक्ष आपले न्यायपण प्रगट केले आहे। तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे। तो ख्रिस्त प्रभू आहे। देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे यासाठी की आपण त्याच्याद्वारे जिवंत राहावे। यामध्ये देवाची प्रीती आपल्या ठाई प्रगट झाली। अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला, तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या तेजाचे ज्ञान प्रकाशित करावे म्हणून आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे। यावेळेला आपलं MYF तरुण संघ यांना मी विनंती करतो, पाचारण करतो की ते सर्व भक्तांना, भक्तजनांना प्रेज अँड वर्शिप मध्ये घेऊन जाते। MYF Hallelujah.
बिगी बिगी. Bye.
नाताळ समयासाठी प्रार्थना. हे देवा, प्रकाशाच्या उगमा आम्ही तुला विनवितो की आज आमची अंतःकरणे कृपाळूपणे तुझ्या तेजस्वितेत प्रदीप्त कर, यासाठी की आम्ही या जगाच्या अंधारापासून वाचावे आणि तुझ्या मार्गदर्शनात अनंतकालीन प्रकाशित देशात पोहोचावे. आमेन. मनन. आज आपण पवित्र ख्रिस्ताचे जन्म स्मरण करीत असताना पुढील गोष्टींचे प्रकर्षाने स्मरण करूया. त्याने एकाकीपणे घेतलेले कष्ट व त्याचा एकाकी मार्ग, त्याच्या तोंडचे कृपामय शब्द व हृदयातील अथांग करुणा, त्याने अपराजितांशी केलेली मैत्री आणि बहिष्कृतांची त्याने घेतलेली काळजी, त्याच्या मस्तकावरील काट्यांचा मुकुट, त्याने वाहिलेला क्रूर क्रूस, त्याने मरणावर मिळवलेला जय व सर्व मानवास त्याने आश्वासन दिलेली शांती, त्याच्या आत्म्याचे वास्तव्य व सार्वकालिक जीवनाचे आश्वासन. चालक, हा नाताळ साजरा करीत असताना आपण पुढील गोष्टी करता हर्षोत्सव करूया. आमच्या जीवन मार्गात चमकणाऱ्या प्रकाशाबद्दल, प्रभू येशूच्या येण्याद्वारे प्रगट झालेल्या तारणाबद्दल, त्याच्या प्रिय मंडळीत राबणाऱ्या विश्वासाच्या सहभागिते बद्दल. ख्रिस्त जन्मदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या या विशेष भक्तीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. गत 4 रविवारी आपण ऍडव्हेंट सीझनला प्रारंभ केला होता आणि प्रत्येक रविवारी आपण ऍडव्हेंट सीझनची आठवण करत प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे, कशा रीतीने आणि कशासाठी झाला याचं प्रतीक म्हणून आपण प्रत्येक रविवारी मेणबत्ती प्रज्वलित करत होतो. आणि प्रत्येक मेणबत्तीला काही ना काही अर्थ, प्रत्येक मेणबत्ती ही काही ना काही सिंबल आम्हाला देत होती की आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन कशा प्रकारे करायचं आहे, आपल्या जीवनामध्ये त्याचं आगमन कसं करायचं आहे. त्यावेळेस आपण पहिल्या रविवारी आपण आशा ही मेणबत्ती प्रज्वलित केली, त्यानंतर प्रीती किंवा विश्वास ही मेणबत्ती प्रज्वलित केली, त्यानंतर आपण आनंद, जॉय ही मेणबत्ती प्रज्वलित केली, त्यानंतर शांती, पीस ही मेणबत्ती आपण प्रज्वलित केली. आजच्या विशेष दिनी ख्रिस्त जन्मदिन आपण साजरा करीत असताना क्राइस्ट बर्थ किंवा ख्रिस्ताला दर्शवणारी पांढरी शुभ्र मेणबत्ती आपण आज प्रज्वलित करणार आहोत. आणि आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताने आमच्या जीवनामध्ये कसं आगमन केलं पाहिजे, आम्ही खरे ख्रिस्तित्व कसं गाजवलं पाहिजे, ह्याचा स्वतः कित्ता प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेला आहे. तारणारा, पवित्र आणि निर्दोष असा कोकरा याचे प्रतीक म्हणून आपण ही आज पांढरी मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत. येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलंय की आम्ही जगात जगत असताना आपण कशा प्रकारे जगायचं आहे. तो जेव्हा ह्या भूतलावर होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला हे दाखवून दिलं की तो कसा जगला, त्यांनी कशा प्रकारे आज्ञापालन केलेली आहे, आपल्या पित्याचं आज्ञापालन त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच प्रकारे आज जेव्हा आम्ही ख्रिस्त जन्मदिन साजरा करत आहोत, आपल्या जीवनामध्ये आपल्या ख्रिस्ताला काय स्थान आहे, परमेश्वराला काय स्थान आहे, ती आशा कोणती आहे, तो विश्वास कोणता आहे, ती प्रीती कोणती आहे, ती शांती कोणती आहे, तो आनंद कोणता आहे, हा स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दाखवून दिलेला आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय आणि 8 ते पुढील वचन मी आपणासाठी वाचतो. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण
आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले येतपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. या रीतीने आपण आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन करूया. आणि ह्या वेळेस मी विनंती करतो माननीय बाळासाहेबांना की ते पांढरी मेणबत्ती आपणासाठी प्रज्वलित करतील आणि ख्रिस्त जन्मोत्सव आपण ह्या प्रकारे साजरा करूया. देव बापाला धन्यवाद असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियांनो, ख्रिस्त आगमन समयामधील 4 रविवारचा प्रवास करून आता आम्ही फायनली ख्रिस्त जन्मोत्सव आराधना यामध्ये येऊन पोहोचलेले आहोत. आणि आता ही पांढरी मेणबत्ती, अखेरची मेणबत्ती आम्ही प्रज्वलित करणार आहोत. देवाने आम्हाला इथपर्यंत सहाय्य केलं. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर एवढी प्रीती केली, त्या ख्रिस्तावर आम्ही अशा प्रकारे प्रीती व्यक्त करावी, ही कृपा त्याने आम्हाला दिलेली आहे. आम्ही देवाला धन्यवाद देऊया. ही मेणबत्ती प्रज्वलित करत असताना आम्ही देवाजवळ विनंती आणि प्रार्थना करणार आहोत की हे प्रभू, आमच्या भारत देशावर, तू निर्माण केलेल्या संपूर्ण सृष्टीवर, जगावर आरोग्याचा प्रकाश पाड. आणि प्रियांनो, आम्ही देवबापाला धन्यवाद देऊया. मेणबत्ती प्रज्वलित करीत आहोत. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक देवाच्या नावामध्ये आज ख्रिस्त जन्मोत्सव आराधना याची ही मेणबत्ती आम्ही प्रज्वलित करीत आहोत. आमेन. सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात आपापल्या जागेवरच. आवाहन. मंडळीने हे आळीपाळीने वाचायचं आहे. मी ज्या ठिकाणी मंडळी म्हणेल त्या ठिकाणी मंडळीचा प्रतिसाद मंडळीने द्यावा, ही विनंती. पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हा सांगतो. तुम्हासाठी तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. मंडळी, दुष्टांच्या पतनासाठी व अनेक पतितांच्या जतनासाठी या बालकाची योजना झाली आहे. चालक, मागी लोकांसमवेत, त्या दीन मेंढपाळांसमवेत आणि स्वर्गातील सर्व देवदूतांसमवेत त्या पवित्र बालकाची आराधना करूया. मंडळी, या आपण ख्रिस्ताची, जो प्रभू आहे, त्याची आराधना करूया. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, उभे असतानाच आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गात आहोत. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. रूप वैभव घेऊन नाही की अन्य अलौकिक का
जगितारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. जरी शाकदेव जो होता, तो तनुला झाला धरिता. जरी शाकदेव जो होता, तो तनुला झाला धरिता. तरी दैवी रूप न ल्याला, प्रीती स्तव अमुचा झाला. जगितारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. हे आकाशातून खाली नवजीवन हो उडी घाली. हे आकाशातून खाली नवजीवन हो उडी घाली. घ्या देही साठवून याला, जय येशू जय जय बोला. जगितारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. यावेळेला आपण स्तवनाच्या प्रार्थनेमध्ये जात आहोत. स्तवनाची प्रार्थना आम्ही आळीपाळीने ही प्रार्थना म्हणणार आहोत. जिथे चालक आहे त्या ठिकाणी मी वाचेल, जिथे मंडळी आहे त्या ठिकाणी मंडळीने वाचावे. हे देवा, आमच्या पित्या, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या जन्माचे स्मरण आज आम्ही परत एक वार करत आहोत. येशूच्या जन्माचे स्मरण करण्याचा समय आम्हा करता अत्यानंदाचा व हर्षाचा समय होय. आज आम्ही प्रार्थितो की येशूचा आत्मा आज आमच्या अंतःकरणात नव्याने जन्मू दे, यासाठी की त्याने आम्हावर प्रभुत्व करावे. हे देवा, आज आमचे कान उघड, म्हणजे आम्ही पुन्हा एकवार देवदूतांनी ख्रिस्त जन्मदिनी गायलेले स्तुतिगान ऐकू शकू. आमचे ओठ पुढील स्तुतिगान गाण्यासाठी उघड. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती, त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. मंडळी, हे आमच्या पित्या, तू मानवावर अपरंपार प्रीती करतोस. बेथलेहेम नगरात पवित्र बालकाच्या जन्माद्वारे तू आपली ही प्रीती आम्हास प्रगट केलीस. आम्ही त्या पवित्र बालकाचे स्वागत करावे व आमच्या दैनंदिन जीवनात त्या स्थान द्यावे, म्हणून तू आमचे सहाय्यक. हे पित्या, त्याद्वारे आम्ही एकमेकांबरोबर शांतीने राहू व तुझ्या कुटुंबामध्ये आस्थेने वास करू शकू, असे घडू दे. ख्रिस्तात आमची विनंती ऐक. आमेन. चालक, हे प्रभू माझे ओठ उघड. मंडळी, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. चालक, प्रभूचे गौरव करा. मंडळी, प्रभूच्या नामाचे गौरव हो. उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एकमुखाने एक चित्ताने सर्व मिळून मोठ्याने जाहीर करूया. प्रारंभ करीत आहोत. प्रेषितांचा मतांगीकार.
सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईच पासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय कराव्याला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळीला विनंती आहे, यावेळेला आपण सर्वजण उभे राहूयात आणि देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपकार स्तुतीसाठी आपण गीत गात आहोत. नाताळाची आळीपाळीने कराव्याची प्रार्थना यावेळेला आपण करणार आहोत आणि चालक आणि मंडळी असा हा प्रार्थनेचा भाग आहे. चालक, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, मंडळी आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती. चालक, हे देवा, तू आमचे तारण आहेस, आम्ही भिणार नाही, तर तुझ्यावर विश्वास ठेवू. तू आमची शक्ती व आमचे गीत आहेस. मंडळी,
म्हणून आम्ही तारणाच्या विहिरीतून आनंदाने जीवनाचे पाणी भरू. चालक, हे पित्या, येशूच्या जन्माबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, कारण तुझा आत्मा त्याचवर होता. तसेच गरिबांवर प्रसाद करण्याकरिता तो अभिषिक्त होता. बंदिवानांच्या सुटकेची घोषणा करणारा, अंधांना दृष्टी देणारा, पीडितांची मुक्तता करणारा असा तो होता. मंडळी, हे देवा, आमचा आजचा वर्तमान काळ आम्ही तुला मान्य असलेल्या वर्षाप्रमाणे व्यतीत करावा म्हणून तूच आमची मदत कर. चालक, हे पित्या, ख्रिस्त जन्माच्या रात्री मेंढपाळ रानात मेंढरांचे रक्षण करीत जागे होते. देवदूतांनी सांगितलेल्या ख्रिस्त जन्म सुवार्तेने त्यास अत्यानंद झाला, कारण जगतास अद्भुत आशीर्वाद प्राप्त झाले होते. तशाच प्रकारच्या हर्षाने आमची ही अंतःकरणे आज चेतनामय होऊ दे. मंडळी, हे आमच्या ख्रिस्ता, आमच्या अंतःकरणातील पापे दूर करून त्यात प्रविष्ट होऊन जन्म घे. चालक, हे देवा, आजच्या जगात खिन्नता व वायफळतेचा अंधार आहे. ख्रिस्त जन्माच्या वेळेस नभात ताऱ्याचा प्रकाश झळकला होता. आज आम्हासाठी दैवी प्रकाशात पुढील गोष्टी सुस्पष्ट दिसू दे. जगातील दुःख व अमाप गरजा, सैतानी शक्ती, आम्हा मानवाच्या पापामुळे व तिरस्कारामुळे होणारा आमचाच आध्यात्मिक तोटा. मंडळी, हे देवा, येशूच्या आत्म्याद्वारे जुने ते नवीन करण्यास, पूर्वीच्या उदासीनतेतून मुक्त होण्यास आम्हास मदत कर. चालक, हे परमेश्वरा, आम्ही जाणतो की आमची अंतःकरणे मतभेदामुळे व अतीव श्रमांनी गलित गात्र झालेली आहेत. आमच्या असमंजसपणाबद्दल आमची क्षमा कर. कोतेपणा, दुराभिमान, हृदयाच्या कठीणतेमुळे नाश पावणारे आणि भीती व संशयाने अशक्त झालेले असे राष्ट्र व निर्मिती बनण्यापासून आम्हास परावृत्त कर. मंडळी, हे देवा, वैऱ्यांच्या तावडीतून सुटून तुझी सेवा निर्भीडपणे करण्यास आम्हास सहाय्य पुरव. चालक, प्राचीन काळात पृथ्वी तलावर लढायांनी जीर्ण व क्षय पावलेल्या अशा पिढ्या आल्या व गेल्या. त्यांनी देवाच्या प्रसादाचा विजय पाहिला नाही. तू तर सतत नवजीवन व पुनरुज्जीवन पुरविणारा देव आहेस. हे नवजीवन नवीन आशेत जन्मलेले व उत्तम नवविजय साधण्यास सामर्थ्यशाली आहे, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. मंडळी, देवाच्या नावाचा त्रिवार धन्यवाद असो, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे आणि त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. चालक, हे देवा, ताऱ्यांचा प्रकाश बालकांना आनंद देतो व सर्वांनाच हर्ष देतो. आज असे होऊ दे की स्वर्गीय प्रकाशाने आम्ही आमचा आवेश नवीन करून घ्यावा. हे प्रभू, आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित जीवनाच्या परिघामध्ये स्थान असावे. कुणीही भटकू नये, विसरले जाऊ नये असे तू कर. नव आवेशाने आम्ही या उत्तम प्रसंगासाठी सिद्ध असावे असे होऊ दे. मंडळी, परमुंचामध्ये फाकणारी प्रभामास भेट देऊ, यासाठी की जे अंधारात आहेत त्यांना आम्ही प्रकाश द्यावा. आमची स्वतःची पावले शांती मार्गावर राहावी. आमेन.
यावेळेला आपण शास्त्र वाचन करत आहोत. हे शास्त्र वाचन ख्रिस्त जन्मोत्सव यातील भक्तिक्रमाप्रमाणे आहे. सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो. यरुशलेमाच्या मनाला धीर येईल असे बोला. तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे, तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे. परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येत आहे की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच हो, प्रत्येक डोंगर व टेकडी सकल हो. उंच नीच असेल ते सपाट हो व खडकाळीचे मैदान हो. म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व मानव जाती एकत्र मिळून ते पाही. कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे. पहा, मग पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितो. ज्या प्रभूला तुम्ही शोधिता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहात, तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे. रुपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल. लेवीच्या वंशजास शुद्ध करेल, त्यास सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करील. मग ते धर्माने परमेश्वराला ही अर्पण करतील. यास तो प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युअल, याचा अर्थ आमच्या सनिध दे असे ठेवी. सियोनात सुवार्ता सांगणारे ये, उंच डोंगरावर चढ. यरुशलेमास सुवार्ता सांगणारे ए, आपला स्वर जोराने उंच कर, कर उंच, भिवू नको. यहूदाच्या नगरास म्हण, तुमचा देव पहा. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हा सांगतो. ती ही की तुम्हासाठी आज
दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला. ते देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती. त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये, गजर कर. पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील. कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चालील. कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील आणि पोरे पाजणाऱ्या सांभाळून नेईल. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. तेव्हा जणू काय मोठ्या समुद्राची वाणी, बहुत जलप्रवाहाची वाणी व प्रचंड गर्जनांची वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया. कारण सर्व सत्ताधारी आमचा प्रभुदेव याने राज्य हाती घेतले आहे. जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले. तो युगानुयुग राज्य करी. हालेलुया. कारण सर्व सत्ताधारी आमचा प्रभुदेव याने राज्य हाती घेतले आहे. हा सर्व शास्त्रपाठ, शास्त्रवचने ज्या शास्त्रपाठामधून घेतलेले आहेत, एक शास्त्रपाठ मी खालीप्रमाणे वाचत आहे. यशया अध्याय 40 वचने 1 ते 5, हग्गय दुसरा अध्याय वचने 6 ते 7, मलाखी अध्याय 3 वचने 1 ते 3, यशया अध्याय 7 आणि वचन 14, अध्याय 40 आणि वचन 9, अध्याय 60 आणि वचन 1 ते 3, अध्याय 9 वचन 6, लुकऋष्य वर्तमान अध्याय 2 वचने 8 ते 11 आणि 13-14, जखर्या अध्याय 9 वचन 9, यशया अध्याय 35 वचने 5 आणि 6, अध्याय 40 वचन 11, मत्तय अध्याय 11 वचने 28 ते 30 आणि प्रगटीकरण अध्याय 19 वचन 6, अध्याय 11 वचन 15. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया. आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत आणि पाळकीय प्रार्थना झाल्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत सर्व मिळून. प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू कणवाळू मंद क्रोध देवा, परम पवित्र आणि परम उच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या आमच्या स्वर्गीय देवा, आपल्या निर्मितीवर, आपण आपल्या निर्माण केलेल्या सृष्टीवर प्रीती करणाऱ्या देवा,
देव प्रीती आहे, याचा अनुभव ज्या सर्वांनी घेतलेला आहे. जगभरातील तुझी मंडळी, जगभरातील तुझे विश्वासणारे, ते आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं स्मरण करीत आहेत. कारण देवाची प्रीती प्रगट करण्यासाठीच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या पुत्राने देवाची प्रीती प्रगट केली. तोच आमचा उद्धारक, धारणारा मसीहा प्रभू येशू ख्रिस्त. आज आम्ही सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल हे आमच्या स्वर्गीय बापा तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. तू आपला एकुलता एक प्रिय पुत्र राखून न ठेवता आम्हासाठी देऊन टाकलास. केवढी प्रीती तू आम्हावर केलीस. त्या एकुलत्या एक पुत्राने प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी देह धारण केला, स्वर्ग सोडला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे तेज पाहिले. ते देवाकडून आलेले तेज होते. हे बापा, त्या गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताला आज आम्ही नमन करीत आहोत, नतमस्तक होत आहोत. कुमारी मरियेने आणि योसेफाने त्या बाळ येशूचा भार वाहिला. त्यांना तू आशीर्वादित केलंस. मेंढपाळांनी त्या येशू बाळाचं दर्शन घेतलं आणि तू त्यांना मोठा आनंद दिलास. त्या पूर्वेकडच्या मागे लोकांनी त्या येशू बाळाला नमन केलं आणि त्यांचा जीव तू वाचवलास. हे बापा, आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. कारण त्या ख्रिस्ताच्या येण्यामुळेच या सर्व गोष्टी आम्हाला मिळाल्या. बापा परमेश्वरा, तू आम्हाला योसेफ परीप्रमाणे आशीर्वादित केलंस, मेंढपाळाप्रमाणे मोठा आनंद दिलास, पूर्वेकडच्या मागी लोकांप्रमाणे बापा परमेश्वरा तू आमचा जीव राखलास. या 9 महिन्यामध्ये कोविड-19च्या ह्या दिवसांमध्ये प्रभू किती भयानक परिस्थितीमध्ये तू आमचा जीव राखलास, वाचवलास. आम्ही तुझे आभार मानतो बापा, तुझी उपकार स्तुती करतो बापा. आज उपकार स्मरण रूपी यज्ञ घेऊन आम्ही सर्वजण तुझ्या पुढे येत आहोत. ओठांचं प्रथम फळ स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करीत आहोत. आभार रूपी यज्ञ तुला देत आहोत. तुझा जय जयकार करीत आहोत. तुझ्या पुढे लोटांगण घेत आहोत. तुझ्या पाया पडत आहोत. तुला नमन करीत आहोत. तूच एक देव आहेस, तुझ्याशिवाय अन्य देव नाही. म्हणून आम्ही परमेश्वर देवाला उंचावित आहोत, गौरव देत आहोत. हे बापा, आज जे प्रत्येक व्यक्ती ख्रिस्त जन्माच्या मोठ्या आनंदाने भरलेली आहे,
ती प्रत्येक व्यक्ती हे बापा परमेश्वरा, परमेश्वर देवावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तू आम्हाला जे महान तारण दिलेलं आहेस त्या तारणाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो. बापा, ते तारण आम्हाला सांगत आहे तुमच्या पापांची आणि अपराधांची क्षमा झाली आहे, तुमचा दंड भरला आहे, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आता सैतानाची सत्ता तुमच्यावर चालू शकत नाही. आता पापाची सत्ता तुमच्यावर चालू शकत नाही. ते तारण आम्हाला सांगत आहे तुम्हाला स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद मिळालेले आहेत आणि तुम्हाला सर्व जगिक दैहिक आशीर्वाद देखील ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेले आहे. ते तारण आम्हाला सांगत आहे देव जो आत्मा त्याची आत्म्याने व खरेपणाने उपासना करा. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. तुझ्या प्रीतीचे पोवाडे आम्ही गाऊ लागलो तर आमचं हे जीवन अपुरं पडेल बापा. आत्म्याने व खरेपणाने आम्ही तुला सतत आणि सतत निरंतर सदा सर्व काळ धन्यवादच देत आहोत. हे बापा, हालेलुया म्हणून आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव देत आहोत. हालेलुया म्हणून आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला उंचावित आहोत. 2000 वर्षापूर्वी त्याच्या जन्माच्या वेळेला बेथलेहमकरांनी त्याला जन्म घेण्यास जागा दिली नाही. नाईलाज असतो त्याला त्या गोठ्यामध्ये जागा घ्यावी लागली. परंतु आज हे बापा, आमच्या अंतःकरणाच्या सिंहासनाची जागा आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलेली आहे. आमच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्त भरून राहिला आहे आणि त्यामुळेच आम्हाला मोठा आनंद होत आहे. हा स्वर्गीय आनंद आहे. जो आनंद स्वर्गातले देवदूत घेत आहेत तो हा आनंद आहे. हा शब्दात कसा वर्णन करावा. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा नम्र आणि लीन अंतःकरणाने बापा परमेश्वरा, आज जगभर प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना होत आहे. त्या प्रत्येक ठिकाणी तू गौरविला जा. त्या प्रत्येक ठिकाणी तू उतरून ये. त्या प्रत्येक ठिकाणी तू आपलं गौरव, आपलं तेज प्रगट कर. त्या प्रत्येक ठिकाणी बापा परमेश्वरा, आज तू आपले चिन्ह आणि चमत्कार प्रगट कर. त्या प्रत्येक ठिकाणी तू आरोग्याचा वर्षाव कर. त्या प्रत्येक ठिकाणी तू आशीर्वादांचा वर्षाव कर. त्या प्रत्येक ठिकाणी बापा परमेश्वरा तू आनंदाचा वर्षाव कर. तू त्या प्रत्येक ठिकाणी तू अनुग्रहाचा वर्षाव कर. प्रभू, आम्ही तुझ्याजवळ विनंतीने प्रार्थना करीत आहोत. मान महिमा गौरव देवाला. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या मंडळीच्या द्वारे ही संधी तू आम्हाला दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो बापा. मंडळीला भरभरून आशीर्वाद दे बापा. आम्ही मंडळीसाठी जी प्रार्थना तुला सादर करणार आहोत, विशेष प्रार्थनेमध्ये त्या प्रार्थनेकडे देखील आमचे बापा तुझे कान लागू दे. आमची ती प्रार्थना देखील तू ऐक आणि प्रभू, ख्रिस्त जन्माचा खरा आनंद, मोठा आनंद मंडळीतील प्रत्येक लहान थोरांना मिळू दे. सहाय्यक मान महिमा गौरव देवाला. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. मंडळीला विनंती आहे, यावेळेला आपण सर्वजण उभे राहूयात.
आणि देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपकार स्तुतीसाठी आपण गीत गात आहोत. हिलमिल साथ चले तारे को निहार चले मुक्तिदाता जन्मा है लेकर प्यार चले लेकर प्यार चले हिलमिल साथ चले तारे को निहार चले मुक्तिदाता जन्मा है लेकर प्यार चले लेकर प्यार चले तारे की किरण पर रख के नजर अनजान डगर की ओर चलते हैं मजूसी पाके खबर दाऊद नगर की ओर सोना कंदरस को भेंट लिए वो ख्रिस्त के द्वार चले ख्रिस्त के द्वार चले हिलमिल साथ चले तारे को निहार चले मुक्तिदाता जन्मा है लेकर प्यार चले लेकर प्यार चले संदेश दिया चरवाहों को एक दूत आसमां का लेटा है जो बालक चरणी में बेटा है वो खुदा का अरमान अनोखे लेकर हम करने दीदार चले करने दीदार चले हिलमिल साथ चले तारे को निहार चले मुक्तिदाता जन्मा है लेकर प्यार चले लेकर प्यार चले लेकर प्यार चले लेकर प्यार चले ख्रिस्त जन्मदिनाचा जो विशेष संदेश आहे त्याकडे आपण जात आहोत. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो की इथवर तू आमचं सहाय्य केलेलं आहेस. आता संदेशासाठी आमच्या कानांची अंतकरणाची तयारी कर. ऐकणारे कान ग्रहण करणारी शक्ती दे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. आणि केवळ ऐकणारे असू नका तर त्याप्रमाणे करणारे असा. प्रभू, आम्हाला त्याप्रमाणे करणारी विशेष आध्यात्मिकता दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो मृत्यू आमचे स्वर्गीय बापा. आमेन. हा नाताळ आपला सर्व सुखाचा जावो. प्रतिसाद हवा आहे. प्रत्येकाने आपापल्या जागेवरूनच प्रतिसाद द्यावा. हा नाताळ आपणास सुखाचा जावो. देव बापाला धन्यवाद असो. प्रियानो, या संपूर्ण आगमन समयामध्ये आम्ही विषय पाहत आहोत आणि तो विषय आहे ख्रिस्त दर्शनाची आतुरता. आणि प्रतीक वचन आम्ही आमच्या डोळ्यापुढे ठेवलेलं आहे. स्तोत्र संहिता अध्याय 105 आणि वचन 4 आणि त्याचा दुसरा भाग, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.
ख्रिस्त दर्शनाची आतुरता ही फार आवश्यक आहे. ख्रिस्त जन्माच्या वेळेला ती आतुरता नव्हती, कोणामध्येही नव्हती. एवढा मोठ्या आशीर्वादाचा, आनंदाचा, कृपेचा हा सण, परंतु ही घटना ख्रिस्त जन्माची, परंतु फार मोजक्याच लोकांना ती आशीर्वादाची आणि कृपेची ठरली. कारण त्यांच्यामध्ये ख्रिस्त दर्शनाची, येशू बाळाच्या दर्शनाची आतुरता होती. आणि आम्ही पहिल्या संदेशामध्ये पाहिलं की मत्तई 5:8, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. देवाला पाहण्यासाठी, देवाच्या दर्शनासाठी अंतःकरणाची शुद्धता हवी आहे. आणि शुद्ध अंतःकरणासाठी आम्ही सतत आमच्या देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. स्तोत्र 51:10 स्तोत्रकर्ता दावीद म्हणत आहे की हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. संत पाऊल बोध करत आहे की निर्धार करा, शुद्ध अंतःकरणासाठी निर्धार करा. प्रेषितांची कृत्य 24:16 मध्ये तो हा निर्धार प्रगट करत आहे. देवाबाबत आणि माणसाबाबत मी माझं अंतःकरण सतत शुद्ध राखण्याचा यत्न करतो. आणि शुद्ध अंतःकरण होण्याची जागा कोणती आहे, तर संत पाऊल इफिसकरांना सांगतो की देव आपल्या मंडळीला वचनरूपी जलस्नानाने शुद्ध आणि पवित्र करतो. आणि म्हणून मंडळी ही शुद्ध अंतःकरण करून घेण्याची जागा आहे. एफिस 5:26. आणि प्रियांनो, दुसऱ्या संदेशामध्ये आम्ही पाहिलं की शुद्ध अंतःकरणाचे पहिले उदाहरण योसेफ मरिया, कारण त्यांनी येशूचा भार वाहिला. प्रभू येशू ख्रिस्ताचा भार वाहा, ओझ वाहा, अंतःकरण शुद्ध होत जाईल. हा बोध आम्ही त्यावेळेला ऐकला. आणि त्यानंतर आम्ही संदेश पाहिला, शुद्ध अंतःकरणाचे दुसरे उदाहरण हन्ना संदेशक्री. आणि हन्नाच्या उदाहरणावरून आम्ही पाहिलं की शुद्ध अंतःकरणासाठी सुवार्ता सांगा. आणि तिसरा संदेश आम्ही शिमोन संदेश त्याचा पाहिला. आणि शुद्ध अंतःकरणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट पहा. प्रियांनो, आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत आणि प्रभूचे गौरव करत आहोत. आज ख्रिस्त जन्माची मुख्य उपासना करत असताना प्रियांनो, आम्ही पाहत आहोत शुद्ध अंतःकरणाचे उदाहरण मेंढपाळ शुद्ध अंतःकरणाचे ख्रिस्त जन्माच्या ह्या स्टोरी मधले एक उदाहरण आहे, फार महत्वाचं. लूका सुवर्तमान 2 अध्याय 8 ते 20 आळीपाळीच्या शास्त्रपाठामध्ये हे सर्व वचन आम्ही वाचलेले आहेत. मेंढपाळ शुद्ध अंतःकरणाचे होते कारण त्यांनी शुद्ध भावाने देवदूताचा संदेश ऐकला व त्याप्रमाणे कृती केली. प्रियांनो, तात्पर्य संदेशाप्रमाणे कृती करा, अंतःकरण शुद्ध होईल. लूका सुवर्तमान अध्याय 2 आणि 8 ते 20 ही वचने आम्ही डोळ्यापुढे ठेवलेली आहे. आणि देवदूताने या मेंढपाळांना जो संदेश दिला तो रानामध्ये दिला. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी कळप राखीत होते. रात्रीच्या वेळी आणि रानामध्ये. मग शहरातले लोक काय करत होते, बेथलेमातले लोक काय करत होते?
दाविदाच्या नगरातले लोक काय करत होते? या मसीहाचा जन्म झाला मग ते काय करत होते? त्यांचं कोणाचंच लक्ष नव्हतं. देवदूताकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. कान असून बहिरे बनले होते. आणि शेवटी त्यांचा संदेश त्यांना कोणाला तरी द्यायलाच पाहिजे होता. त्याशिवाय त्यांना पुन्हा जाता येणार नव्हतं. आणि म्हणून रानामध्ये जे वेळेला ते आले त्यावेळेला हे मेंढपाळ दिसले आणि मेंढपाळांना त्यांनी संदेश दिला. लक्षात घ्या प्रियानो, ख्रिस्त जन्माचा संदेश जे ऐकतात, धन्य झालं त्यांचं जीवन, धन्य झालं त्यांचं जीवन. ख्रिस्त जन्माचा जो संदेश ऐकतात, आशीर्वादित झाले ते लोक. ख्रिस्ताचं दर्शन झाल्याशिवाय त्यांना राहत नाही. ख्रिस्ताचा गौरव केल्याशिवाय प्रियानो ते राहत नाही. मेंढपाळांचं तेच झालं. आणि मग मेंढपाळांनी संदेश दिला आणि त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. प्रियानो, देवदूताने संदेश दिला. संदेश वाहकाचं काम गब्रियलाकडे आहे. गब्रियल आणि त्याचे दूत हा संदेश देत आहेत. आणि सैन्यांची समुदाय, सैन्यांचा लीडर हा मिखाएल आहे. आणि आद्य देवदूत 3 होते, एक गब्रियल, दुसरा मिखाएल, तिसरा लुसिफर. लुसिफर तर पतित झाला, सैतान बनला. परंतु हे 2 देवदूत ख्रिस्त जन्मामध्ये एक झाले, एक झाले. ख्रिस्त जन्माची सुवार्ता देण्यासाठी ते एक झाले. संदेशवाहक गब्रियल आणि सैन्यांचा प्रमुख मिखाएल दोन्ही एक झाले. प्रियानो, ख्रिस्ताचा जन्म ऐक्य घडवून आणतो, ऐक्य घडवून आणतो. मला माहिती आहे दूर दूर वर असणारे आमचे प्रियजन ख्रिसमसला बरोबर घरी उतरतात. दूर दूर असलेले ऐक्य घडवून आणतो, ऐक्य. आणि ऐक्यामध्ये मोठा आनंद आहे. प्रियानो, मेंढपाळांनी संदेश ऐकला आणि ऐकून काय केला? कृती केली लगेच. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियाने सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या मनात ठेविल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. देवाचे गौरव करीत परत गेले. संदेश ऐकला आणि कृती केली. प्रियानो, आजचा विषय हाच आहे. मेंढपाळ शुद्ध अंतःकरणाचे होते कारण त्यांनी शुद्ध भावाने देवदूताचा संदेश ऐकला व त्याप्रमाणे कृती केली. तात्पर्य, संदेशाप्रमाणे कृती करा, अंतःकरण शुद्ध होईल. संदेशाप्रमाणे कृती करा. नुसतं संदेश ऐकणं पर्याप्त नाही. इस्रायल लोकांनी हीच चूक केली. त्यांनी नियमशास्त्र ऐकलं परंतु त्याप्रमाणे कृती केली नाही किंवा कृती करण्याचं सामर्थ्य त्यांच्या जवळ नव्हतं. आणि म्हणून देवाच्या बाबतीमध्ये नेहमीच ते चुकले. त्यांचं अंतःकरण शुद्ध कधीच झालं नाही. आणि त्याच अशुद्ध अंतःकरणाने त्यांनी शेवटी त्यांच्या मसीहालाच वधस्तंभावर खिळून मारलं. प्रियानो, 1 थेसलनी 1:20 मध्ये संत पाऊल सांगत आहे. 1 थेसलनी संदेशाचा धिक्कार करू नका. 1 थेसलनी
अध्याय 5 आणि 20 वचन. सर्वात पहिलं वचन जे आम्ही पाहत आहोत ते हेच आहे. पहिले थेसलनी 5 अध्याय आणि पहिला अध्याय आणि 5 अध्याय आणि 20 वचन. संदेशाचा धिक्कार करू नका. संदेशाचा धिक्कार करू नका. जे संदेशाचा धिक्कार करतात त्यांचं अंतःकरण कधी शुद्ध होऊ शकत नाही. परंतु कोणाच्या संदेशाचा स्वीकार करायचा आणि कोणाच्या संदेशाचा स्वीकार करायचा नाही हे ज्याने त्याने आपलं ठरवायचं, असं कोणी सांगितलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखा. त्यांच्या फळांवरून तुम्ही ओळखा. प्रियनो, मत्ते 7 अध्याय 15 ते 20 या वचनामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, खोट्या संदेशांचा संदेश ऐकायचा नाही. त्यांची फळं आधी पहा आणि मग संदेश ऐका. 2 पेत्र 1 अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये आम्ही वाचतो, प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांनी संदेश सांगितला आहे. प्रियांनो, आत्म्याने प्रेरित झालेला संदेश आणि आत्म्याने प्रेरित न झालेला संदेश असे संदेशाचे 2 भाग करता येतील. 2 प्रकार सांगता येतील. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही ही गोष्ट 2 तिमोथी 3:16-17 मध्ये संत पौल तिमोथेलाच प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. संदेशाद्वारे लक्षात घ्या, आम्हाला सद्बोध मिळेल, दोष कळतील, सुधारणूक होईल, नीती शिक्षण होईल आणि संदेशाचं हे काम आहे. संदेश म्हणजे काय? फक्त आमच्या कानांची खास जिरवणं नव्हे. आम्हाला गोड गोड वाटतं म्हणून आम्ही संदेश ऐकायचे असं नव्हे. एक वेळेला असंच झालं म्हणे, पाळक साहेब तुमचे संदेश फार टोचतात. इंजेक्शन टोचलं नाही तर आरोग्य मिळत नाही. टोचलंच पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही ही गोष्ट निश्चित की प्रत्येक संदेश आमच्यामध्ये सुधारणा घडवून आणणार. प्रत्येक शिक्षण आमचे दोष दाखविणार. प्रत्येक संदेश आमचे दोष दाखविणार. प्रत्येक संदेश आम्हाला बोध करणार. प्रत्येक संदेश आम्हाला नीती शिक्षण देणारच. संदेश तो असलाच पाहिजे. इब्री 1 अध्याय आणि 1 आणि 2 वचनामध्ये आम्ही वाचतो, देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेश त्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. देव बोलतो तेव्हा संदेश तयार होता. संदेश देणाऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त बोललेला आहे, बोलणारे तुम्ही नाही, बोलणारे माझा आत्मा आहे. म्हणजे बोलणारा देव आहे. लक्षात घ्या, संदेश वाहकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी बोलत नाही तर माझ्याद्वारे देव बोलत आहे. आणि म्हणून माझं मुख, माझं जीवन किती शुद्ध आणि पवित्र पाहिजे आहे. आजकाल सगळ्याच बाबतीत कॉपीटिव्ह झालेला आहे. कॉपी करणे, कॉपी कॉपी कॉपी, बाळकाची कॉपी, संदेश वाहकाची. असं करू नका प्रियांनो. देव माझ्या मुखाद्वारे बोलला पाहिजे आणि त्यासाठी मुख शुद्ध पाहिजे. एका छिद्रातून गोड पाणी आणि कडू पाणी येत नाही. प्रियांनो, देव प्राचीन काळी अंशाने प्रकाराने संदेश त्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. जुन्या करारामध्ये तो संदेश त्यांच्याद्वारे बोलला.
जुना करार संपल्यानंतर नव्या करारामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे बोलला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे आता तो पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलत आहे. बोलणारे तुम्ही नाही, तर बोलणारा माझा आत्मा आहे. आता पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्याशी बोलत आहे. आणि म्हणून प्रियांनो, पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करू नका असा कडक इशारा स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते 12:31-32 या वचनामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, मत्ते कृष्णवर्तमान अध्याय 12 आणि वचने 31-32 मध्ये आम्ही वाचतो, पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करू नका. यास तो मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. प्रत्येक पाप दुर्भाषण यांची क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण क्षमा नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल. प्रभू येशू ख्रिस्ताविरुद्ध कोणी काही बोलेल त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही, या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही. पापाची क्षमा होईल, दुर्भाषणाची क्षमा होईल, प्रभू येशू ख्रिस्ताविरुद्ध बोललं त्याची क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध बोललेलं देव खपवून घेत नाही, त्याची क्षमा नाही. आणि म्हणून तात्पर्य हे आहे, पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करू नका. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण म्हणजे काय? ख्रिस्ती लोकांमध्ये आज इतकं सहज झालेलं आहे ना प्रियांनो, इतकं सहज की दुर्भाषण होतं. अनेकांना असं वाटतं की चर्चमध्ये आम्ही जो संदेश ऐकतो आणि तो संदेश म्हणजेच तेवढा संदेश. लक्षात घ्या, आमच्या कुटुंबामध्ये आमचे माता पिता सुद्धा आम्हाला बोध करत असतात, संदेश देत असतात, सांगत असतात. आणि तरुण झालेले मुलं काय करतात माहिती का, सरळ त्यांच्या विरुद्ध, अरे इसको तो ऐसा ही बात करने की आदत है. दुर्भाषण होईल पवित्र आत्म्याविरुद्ध. तू जर आपला बाप व आपली आई यांच्या विरुद्ध बोलशील, शिवाय इस्रायल लोकांना तर दगड मार करून मारण्याची शिक्षा होते. तरुणांनो, लोकांनो, माझ्या प्रियजनांनो, ख्रिस्ती लोकांनो, सावध व्हा. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण फार भयंकर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला काय शिक्षा आहे? त्याला क्षमा नाही. याचा अर्थ काय? देव त्याचे कानच बंद करतो, त्याचं अंतःकरण जड करून टाकतो आणि डोळे आंधळे करून टाकतो. मग त्याला किती संदेश सांगा, त्याच्यावर परिणाम नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. ही शिक्षा, अरे किती भयानक. मोठमोठे संदेश ऐकले जातात पण अंतःकरण भग्न होत नाही, पश्चातापी होत नाही. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करू नका. आणि थोडक्यात मला तुम्हाला सांगू द्या, दुर्भाषण करणे म्हणजे काय. पहिली गोष्ट नीतिसूत्रे 28:9 मध्ये सलमोन सांगत आहे. नीतिसूत्रे 28:9, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो कोणी कान बंद करीतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. तुम्हाला माहित आहे, सैतानाला पवित्र शास्त्रात अगदी सुरुवातीला, प्रारंभीच, उत्पत्तीमध्ये कसं रिप्रेझेंट केलेलं आहे, कसं दाखवलेलं आहे? सर्प, अजगर. त्याला अजगरच म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, सर्पाला कान नसतात. सैतानाला देवाची वाहिनी ऐकायला येत नाही, ऐकायला आली तरी त्याप्रमाणे करता येत नाही. आणि म्हणून तो सैतान आहे. देवाचं वचन ऐकूनही जेव्हा आम्ही त्याप्रमाणे करत नाही तेव्हा आम्ही सैतानाचे असतो, कारण सैतान तसा आहे. लक्षात घ्या प्रियांनो. दुर्भाषण, संदेश ऐकायला येऊ नयेत म्हणून आपले कान बंद करणे म्हणजे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण होय. मी कित्येक वेळेला पाहिलेलं आहे, चर्चमध्ये लोक प्रेज अँड वर्शिप पर्यंत बसतात आणि संदेश सुरू झाला की उठून जातात.
अरे बोरिंग आहे. बघा काय आहे ते. संदेश ऐकायला येऊ नयेत म्हणून आपले कान बंद करणे हे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. प्रियानो, ज्या वेळेला संदेश सुरू होतो ना त्यावेळेला अजिबात फोन घेऊ नका, इकडे तिकडे पाहू नका. किती महत्वाचं काम असलं तरी जाऊ नका, येऊ नका. आपल्या जागेवर घट्ट बसा, घट्ट बसा. उदाहरण सांगायचं झालं तर यहुदी लोक मी तुम्हाला सांगितलं मेंढपाळांनाच का सुवार्ता सांगण्यात आली, कारण यहुदी राष्ट्राने बेथलेमातील लोकांनी कान बंद केले होते, कान बंद केले होते. ख्रिस्ताच्या जन्माची वार्ता ऐकण्यासाठी त्यांनी कान बंद केले होते. आणि मग दुसरं उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे. संदेश ऐकायचे पण कृती करायची नाही. हे कृत्य पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण आहे. संदेश ऐकायचे पण कृती करायची नाही. पहिलंच उदाहरण आदाम हवा. संदेश ऐकले पण कृती केली नाही. काय झालं? एदेन गेली, एदेनाच्या बाहेर फेकले गेले. प्रियानो, ख्रिस्ती लोक अधिकाधिक शापित होण्याच्या अनेक कारणांपैकी जर मुख्य कारण जर काय असेल तर हे कारण आहे की ते संदेश ऐकतात पण त्याप्रमाणे कृती करत नाहीत, वागत नाहीत. संदेशाप्रमाणे तुम्हाला माहिती प्रियानो, ख्रिस्ताचा जन्म नाताळ हा संदेशाचा सण आहे, संदेशाचा सण. एका ठिकाणी मी बोललो होतो. तुम्ही विचारा लोकांना, तुमच्या लग्नामध्ये काय जेवण केलं होतं? सांगतील. कपडे कुठं शिवले होते? सांगतील. पत्रिका कुठं छापल्या होत्या? सांगतील. किती लोक होते? सांगतील. किती खर्च आला? सांगतील. संदेश काय होता? बरं, जाऊ द्या. लग्नात तसं पाहायला गेलं तर फार वेगळा मूड असतो पती पत्नींचा. तिकडं थोडस गोंधळलेले असतात, घाबरलेले असतात, बुजलेले असतात आणि त्यामुळं होऊ शकतं असं. ठीक आहे, चालत. परंतु ख्रिसमस विषयी सुद्धा तसंच. कपडे कुठं ते लक्षात आहे, कुठं पार्टी केली ते लक्षात आहे, कुठं पिकनिकला गेलो ते लक्षात आहे, किती लोकांना ग्रीटिंग्स पाठवल्या ते लक्षात आहे, सगळं लक्षात आहे. परंतु संदेश जर विचारला तर लक्षात नाही. संदेश ऐकायचे, अरे जर लक्षातच राहिलं नाही तर कृती काय करणार? प्रियानो, ख्रिस्त जन्मामधील उदाहरण सांगायचं झालं तर हेरोदाकडे मागे लोक आले. मत्ते सुवर्तमान 2 अध्याय 4 ते 6 या वचनामध्ये आम्ही वाचतो. हेरोद राजा होता, हेरोद दी ग्रेट. त्याला ग्रेट म्हटलेले, ग्रेटच आहे तो. कारण येशूच्या जीवावर उठला तो ग्रेट. येशूच्या जीवावर उठला तो ग्रेट. आणि काय झालं माहिती का प्रियानो? मागे लोक आले आणि त्याला विचारू लागले, यहुद्यांचा राजा जन्मास आला, तो कुठे आहे? कोणाला विचारतात? राजालाच विचारतात. राजाला भय पडला, अरे बाप, मी असताना कोण राजा आला? आणि मग त्यांनी लगेच सर्व मुख्य याजक आणि शास्त्री यांना बोलवलं. तुम्ही वाचा तो शास्त्रपाल. आणि बोलवलं म्हणजे कसं? घाबरून होतो, त्याची झोप उडाली सगळे मुख्य याजक. आणि मग शोधाशोध सुरू झाली. शास्त्रलेखामध्ये, नियमशास्त्रामध्ये सगळी शोधाशोध सुरू झाली. संदेश त्यांच्या ग्रंथामध्ये, स्तोत्रामध्ये. आणि मुख्य याजक आणि शास्त्री यांनी सांगितलं की त्याचा जन्म बेथलेमात होणे आहे. त्याला कळालं, संदेश कळाला, पण त्याने कृती केली नाही. आपलं सिंहासन सोडलं नाही ख्रिस्तासाठी, तर तो ख्रिस्तावर उठला. प्रियानो, जेव्हा आम्ही संदेश ऐकतो परंतु त्याप्रमाणे कृती करत नाही, तेव्हा सैतान कृती करतो. आम्हाला त्या संदेशाच्या विरुद्ध वागायला भाग पाडतो. हेरोदाने संदेश ऐकला, ख्रिस्त जन्माचा संदेश ऐकला, परंतु तो ख्रिस्ताचा शत्रू झाला. आणि त्याच रात्री योसेफ मरियाला बाळाला घेऊन मिस्र देशात पळून जावं लागलं.
मिसर देशात प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम, ख्रिस्ताला प्रॉब्लेम मध्ये घालायचं. प्रियानो, आम्ही पाहत आहोत पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण म्हणजे काय. आणि पहिली गोष्ट आम्ही पाहिली की धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून कान बंद करणे, संदेश ऐकायलाच येऊ नयेत म्हणून आपले कान बंद करणे म्हणजे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, संदेश ऐकायचे पण कृती करायची नाही, हे कृत्य पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण आहे. आता तिसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत की संदेशाचा धिक्कार करायचा म्हणजे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण. पहिले थेसलनी 5 अध्याय 20 वचन. संदेशाचा धिक्कार करू नका हे वचन सांगताना मला थोडासा बायबल उघडावं लागलं आणि पाहावं लागलं, कारण चुकून मी पहिले थेसलनी 5:20 लिहायच्या ऐवजी 1:20 लिहिलेलं होतं. आणि म्हणून मला बायबल उघडून परत एकदा कन्फर्म करावं लागलं आणि मग ते सांगावं लागलं. असो, काय हरकत नाही. प्रियानो, संदेशाचा धिक्कार करायचा हे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण हो. आणि उदाहरण आहे यहुदी धर्म पुढाऱ्यांचं. याजक, मुख्य याजक, शास्त्री, परुषी हे धर्म पुढारी. प्रियानो, ख्रिस्ताच्या जन्माचा संदेश यांना माहीत होता, सर्व नियमशास्त्र माहीत होतं, संदेश त्यांचे ग्रंथ माहीत होते. हेरोदाने विचारल्याबरोबर कसं काढून दाखवलं त्यांनी बेथलेहमात जन्म व्हायचा आहे. त्यांना माहिती होतं मसीहा जन्माला येणार आहे. ख्रिस्त जन्माचा संदेश त्यांना माहिती होता, परंतु त्यांनी संदेशाचा धिक्कार केला. स्वतःनी धिक्कार केला आणि इतरांनीही धिक्कार करावा यासाठी अफवा पसरवली, दुर्भाषण केला. इतरांना देखील स्वीकार करू दिला नाही. प्रियानो, लक्षात घ्या, जे लोक संदेशाचा धिक्कार करतात ना, ते लोक इतरांनी सुद्धा संदेशाचा धिक्कार करावा म्हणून ते इतरांना सुद्धा अडखळीत असतात, इतरांना सुद्धा अडखळीत असतात. आणि म्हणून प्रियानो, नाताळाचा सण आम्हाला सांगत आहे की सर्व थरातील लोक, उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिलं उदाहरण तुम्हाला सांगितलं यहुदी लोक, लेमन्स, सर्वसाधारण लोक. दुसरं उदाहरण हेरोद. तिसरं उदाहरण धर्मपुढारी. प्रियानो, दुर्भाषण. आज नाताळाचा सण, ख्रिस्त जन्मदिन, ख्रिस्ताचा जन्म आम्हाला आव्हान नाही करीत का? आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे. काही जण असेही मी पाहिलेले आहेत की ते अगदी 5-5, 10-10 वर्षापूर्वीचा संदेश मला सांगतात, बाळासाहेब तुम्ही हा संदेश अमक्या ठिकाणी दिला होता. आणि काही जणांना मागच्या रविवारी काय संदेश झाला होता हे सुद्धा आठवत नाही. जर संदेशाप्रमाणे कृती केली नाही तर संदेश लगेच विसरले जातात. पेरलेलं वचन सैतान हिरावून घेतो. आणि एखादा संदेश विचारला ना लोकांना, तर ते काय मला म्हणतात, अहो बाळासाहेब तुम्ही काय संदेशाचं विचारता, आम्ही दुपारी काय जेवलो हे आम्हाला संध्याकाळी नाही आठवत, आणि संध्याकाळी काय जेवलो हे दुसऱ्या दिवशी नाही आठवत. मग ठीक आहे प्रियानो, लक्षात घ्या, नाताळाचा सण फार गंभीर आहे. तो संदेशाचा सण आहे. संदेशाचा सण, संदेशाची सुरुवात झाली आणि हे संदेश आले कुठून? स्वर्गातून. आणि म्हणून आज आत्मपरीक्षण करा. शुद्ध अंतःकरणासाठी आम्हाला संदेश ऐकणं फार महत्वाचं आहे. आणि उदाहरण आहे मेंढपाळांनी संदेश ऐकले, कृती केली, धावत पळत त्याच रात्री ते बेथलेहमात गेले आणि येशूचं दर्शन घेतलं. तुम्हाला माहित आहे त्यांनाही रिस्क होती, त्यांनाही धोका होता, कारण ते मेंढपाळ रानामध्ये कळप राखीत होते. आणि तुम्हाला माहिती आहे रात्रीची वेळ होती आणि त्यांची मेंढरं होती आणि मेंढरांना सोडून जाणे किती धोक्याचं. हिंस्र पशु हल्ला करतील. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा सैन्यांच्या समुदायाची छावणी त्यांनी त्यांच्या मेंढरांभोवती पाहिली, लगेच निघाले आणि दर्शन घेतलं. प्रियानो, ज्या वेळेला तुम्ही संदेश ऐका त्या वेळेला मी तुम्हाला सांगतो, सैन्यांच्या समुदायाची छावणी तुमच्या भोवती, तुमच्या कुटुंबाभोवती, तुमच्या व्यवसायाभोवती, तुमच्या नोकरीभोवती उभी
उभी राहील, तैनात होईल. संदेशाचा धिक्कार करू नका. संदेश ऐका आणि कृती करा. आणि नाताळाचे ही सुवार्थ आहे, नाताळाचा हा संदेश आहे. देव करो आणि आम्हाला हे सामर्थ्य, ती आध्यात्मिकता देव. प्रभूला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंचा प्रभू, देवादी देवा, पुन्हा एकदा आम्हाला ऐकणारे कान, ग्रहण करणारी शक्ती दे, समजणारा अंतःकरण दे. आम्हाला सगळं जग समजतं, आम्हाला सर्व जग ऐकायला येतं, आम्हाला सर्व जग पाहता येतं, परंतु आम्हाला संदेश ऐकता येत नाही. हे बापा, भग्न कर, अनुतप्त कर आणि तुझ्या संदेशाप्रमाणे कृती करणारं जीवन दे. तरच खऱ्या अर्थाने आमचा नाताळ सण साजरा झाला असे होईल आणि आम्ही आशीर्वादित होऊ. आम्हाला मोठा आनंद मिळेल. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला विशेष प्रार्थना आपण करणार आहोत. आपल्या जो भक्तिक्रम आहे त्याप्रमाणे हे आहे विशेष प्रार्थना. आणि यावेळेला संपूर्ण भक्तगणांना विनंती आहे की प्रत्येकाने आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. ही विशेष प्रार्थना होणार आहे. नाताळाच्या सणानिमित्त ही विशेष प्रार्थना. आपण प्रार्थना करूयात. आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंचा प्रभू, देवादी देवा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या जिवंत देवाच्या मंडळीसाठी आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. कारण त्याद्वारे तू आम्हाला अशा प्रकारे संधी दिलेली आहेस की आम्ही, हे बापा, तुला संदेश सादर करावा. हे बापा, आम्ही तुला आमचा आत्मा, जीव, शरीर सादर करावा. हे बापा परमेश्वरा, ही ऑनलाईन भक्ती आम्ही अनेकांच्या आध्यात्मिक वाढीसाठी सादर करावी. बापा, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. जी मीडिया टीम यामध्ये कार्यरत आहे त्यांच्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो. त्यांच्या प्रतिफाला तू त्यांना मुकू देऊ नकोस. हे बापा, आज सर्व भक्तजनांसाठी मी प्रार्थना करीत आहे. प्रत्येक भक्तजनासाठी, लहान थोरांसाठी. हे बापा परमेश्वरा, प्रत्येकांना तू हा नाताळाचा सण आशीर्वादाचा कर. बापा, आमचे आशीर्वाद तुझं ऐकण्यामध्ये आहे. आमचे आशीर्वाद तुझे संदेश ग्रहण करण्यामध्ये आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने ग्रहण करता येतील असे संदेश दिलेले आहेत. ते यासाठीच पवित्र शास्त्र ग्रहण करता येईल अशाच भाषेमध्ये, अशा शब्दामध्ये लिहिण्यात आलेला आहे. प्रभू, आम्हाला आता सुटका नाही. आम्हाला निमित्त कारण सांगता येणार नाही. हे बापा, मंडळीच्या आशीर्वादाचा स्रोत देवाच्या संदेशामधून येतो हे आम्हाला समजू दे. जेवढे आम्ही संदेश ऐकले, जेवढे आम्ही संदेशाप्रमाणे कृती केली, तेवढेच आम्ही आशीर्वादित होणार. प्रभू सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. आणि बापा परमेश्वरा, सर्व मंडळीला, सर्व भक्तजनांना तू आशीर्वादित कर. प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर आणि भरत आहेस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. प्रत्येकांच्या अवतीभोवती तू तुझ्या कृपेचं, दयेचं वेस्टर्न उभा कर. तुझ्या दिव्यदूतांची छावणी तयार कर की जेणेकरून कोणताही रोग, आजार, मरी, महामारी किंवा सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकण, अडथळे, दुःख, क्लेश, आपत्ती, भय, भीती, दडपणे त्यांच्या आसपास सुद्धा येणार नाही. बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा, जे कोणीही या भक्तीमध्ये सहभागी झालेले आहे त्यांना हा आशीर्वादाचा वाटा मिळू दे. बापा, ख्रिस्त जन्म हा मोठ्या आनंदासाठी, मोठ्या आशीर्वादांसाठी आहे. प्रभू, प्रत्येकाला आशीर्वादित कर.
आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत. धनता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. या वेळेला दानार्पण होईल. हे पाकिटाचं दानार्पण असेल. आणि ह्या वेळेला एक विशेष गीत आम्ही ऐकत आहोत. गीत होत असताना मंडळीला विनंती आहे, आपण आपलं दान प्रभूला अर्पण करावे. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आजचं हे दान विशेष आहे. ज्यांनी ही ख्रिस्ताला समर्पण केलं, ख्रिस्ताने त्यांना मालामाल केलं. आज ख्रिस्त जन्माचं दान आम्हाला असं देता येऊ दे की खरोखर त्या यहुद्यांच्या राजाला ते मान्य होईल, त्या राजांच्या राजाला ते मान्य होईल, ते स्वर्गाच्या राजाला मान्य होईल. बापा, कृपेचा वर्षाव कर, स्फूर्ती दे आणि तुझ्या सेवा कार्यासाठी आम्हाला भरभरून देता येऊ दे. ज्याने सरळ हाताने पेरलं तो त्याच मानाने कापणी करणार आहे. हा विश्वास दे बापा. सहाय्यक धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण दान अर्पणावरची प्रार्थना करणार आहोत आणि त्यानंतर देवाचा आशीर्वाद मागणार आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूया, प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा,
देवाने आम्हाला सर्व काही दिले. आम्ही देवाला काय देणार? हा प्रश्न आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताने सोडवला आणि तो म्हणाला, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. बापा, आम्ही सर्वांना देत असतो. आम्ही देवाला देणारे भाव ही आमच्या ख्रिस्ताची इच्छा आहे आणि तेच आज आम्ही केलेलं आहे. हे बापा, तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहे. ज्या प्रत्येकाने आजचं हे विशेष नाताळाचं दान दिलेलं आहे त्यांना तो आशीर्वादित कर. आर्थिक बरकतीचे आशीर्वाद तुझ्याजवळ आहेत. त्यांचं कुटुंब, त्यांचं घर, त्यांचा नोकरी व्यवसाय आशीर्वादाने मालामाल कर बापा. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. हे दान तू शुद्ध पवित्र कर आणि तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. आणि बापा परमेश्वरा, तू त्यांना भरभरून स्वर्गीय आकाश कपाटे उघडून घेवणार नाही एवढा आशीर्वाद दे बाबा. तुला विनंती आणि प्रार्थना आहे. मान महिमा गुरु देवाला, धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणून आमचे स्वर्गीय बापा. आमेन. देव बापाचा आशीर्वाद आपण यावेळेला मागत आहोत. आणि आता मेंढरांचा मान मेंढ आपला प्रभू श्री ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू श्री ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिणे सरो हे चिंतनी, देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.